हाय फ्रेंड्स, आज आपण सिम्प्लिफाईड पब्लिकेशन ह्या बुकमधून जे काही चालू घडामोडी आहेत त्या आपण संपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत. त्यापैकी आपण फर्स्ट लेक्चरमध्ये राजकीय घडामोडी बघणार आहोत. ह्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेच आपण घेणार आहोत. त्यामध्ये सगळं काही घेणार नाही आहे. त्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स हायलाईट केलेले आहेत, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे बघा, त्यामध्ये ते फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी बेस्ट असेल. त्यामध्ये चला आता आपण जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया. पहिली घडामोडी आहे बघा त्यामध्ये, तर पश्चिम विभागीय परिषदेची बैठक झालेली आहे बघा. त्यामध्ये तर कुणाच्या अध्यक्षतेखाली झाली, तर अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे घडली बघा. 2 लक्षात ठेवा, कुणाच्या अध्यक्षतेखाली, अमित शहा, आणि कुठे घडली, पुणे येथे झालेली आहे बघा. त्यामध्ये कितवी बैठक होती, तर 27वी बैठक पार पाडली गेली पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये पहिल्यांदाच झाली, हे पण लक्षात ठेवा. त्यामध्ये पुण्यामध्ये झाली, पण पहिल्यांदाच झालेली आहे ती. आणि महाराष्ट्रात 8व्यांदा घडलेली बघा ही पुण्यामध्ये जी काही बैठक आहे. एवढे पॉईंट लक्षात ठेवा बघा. पश्चिम विभागीय परिषदेची बैठक कुणाच्या अध्यक्षतेखाली, अमित शहा, कुठे झाली, पुणे येथे, आणि पुण्यामध्ये पहिल्यांदाच घडली, आणि महाराष्ट्रामध्ये 8व्यांदा. आणि कितवी बैठक होती, 27वी बैठक. तेवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. नंतर त्यामध्ये काही इम्पॉर्टंट नाही आहे त्यामध्ये. तर आता थोडंसं त्यामध्ये हिस्ट्री बघू थोडीशी. त्यामध्ये आता हिस्ट्रीमध्ये संकल्पना कोणी मांडली होती, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1956मध्ये मांडलेली आहे. आणि स्थापना कधी झाली, 1957मध्ये 5 विभागीय परिषदांची स्थापना, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांची संकल्पना होती त्यामध्ये. तेवढं लक्षात ठेवतो, बाकीचं काही इम्पॉर्टंट नाही आहे त्यामध्ये. आणि हे एक लक्षात ठेवा त्यामध्ये, पश्चिम विभागीय परिषद कायदा 1972चा आहे, तेवढं लक्षात ठेवा. आणि 26वी बैठक कुठे झाली होती, गांधीनगर गुजरातमध्ये 2023मध्ये. तर 27वी बैठक कुठे झालेली आहे, पुणे महाराष्ट्रामध्ये, पुणेमध्ये झालेली आहे 2025ची बैठक. ओके, एवढेच पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत त्यामध्ये. बाकीचं काही एवढं वाचत बसू नका त्यामध्ये. नंतरची अतिशय इम्पॉर्टंट घडामोडी आहे बघा. त्यामध्ये ज्ञानेश्वर कुमार 26वे मुख्य निवडणूक आयुक्त यांची निवडणूक झाली बघा. ज्ञानेश्वर कुमार 26वे मुख्य निवडणूक आयुक्त, किती झालेत, 26वे लक्षात ठेवा. 26वे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्ञानेश्वर कुमार यांची मुख्य इम्पॉर्टंट आहे, मुख्य निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती झालेली आहे बघा त्यामध्ये. नंतर बघा, नवीन कायद्याअंतर्गत नियुक्त बघा, हे इम्पॉर्टंट बघा. त्यामध्ये नवीन कायद्याअंतर्गत नियुक्ती झालेले पहिलेच मुख्य निवडणूक आयुक्त आहेत बघा. रिपीट बघा, ज्ञानेश्वर कुमार यांचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झालेले बघा त्यामध्ये. आणि नवीन कायद्याअंतर्गत नियुक्ती झालेले पहिलेच मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नंतर भारताचे 26वे मुख्य नियुक्त आयुक्त ठरले. आणि त्यांनी कुणाची जागा घेतली त्यामध्ये, तर त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतली. लक्षात ठेवा, प्रिव्हियस क्वेश्चन स्टेटमेंट वगैरे टाकतात त्यामध्ये, तर राजीव कुमार यांची जागा घेतलेली आहे. आणि नंतर बघा, त्यासोबतच डॉक्टर विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली. मुख्य निवडणूक आयुक्तपदी फरक आहे बघा त्यामध्ये. नंतर त्यासोबतच डॉक्टर विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्त झाली आहे बघा. रिपीट, ज्ञानेश्वर कुमार यांची 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झालेली बघा त्यामध्ये. आणि नवीन कायद्याअंतर्गत नियुक्ती झालेले ते पहिलेच मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि त्यासोबतच डॉक्टर विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तेवढे पॉईंट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा थोडंसं. आता बाकीचं काही वाचत बसू नका, त्यामध्ये काही इम्पॉर्टंट नाही आहे त्यामध्ये. थोडंसं ते IIT कानपूरमधले सिव्हिल इंजिनिअरिंग बीटेक म्हणून मध्ये झालेले स्टेटमेंट वगैरे टाकलं तर लक्षात ठेवा त्यामध्ये. आणि हे एक लक्षात ठेवा, त्यामध्ये निवडणूक समितीमध्ये कोण कोण असतात, तर पंतप्रधान असतात, कॅबिनेट मंत्री, पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते बघा. इथं राज्यसभेतली कोणतेही नाही आहे त्यामध्ये. पंतप्रधान, त्यासोबतच कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते. हे क्वेश्चन येऊन गेले ऑलरेडी इथून, तर लक्षात ठेवा तेवढंसं. बघा, पुढची घडामोडी बघू त्यामध्ये. आता आपण मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली बघा. कुठे, मणिपूरमध्ये. त्यामध्ये त्याचे जे काही त्या मणिपूर राज्याचे राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला यांच्याकडून अहवाल मिळाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लावली, तर कलम 356. लक्षात ठेवा तुम्हाला, कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू केलेली तिथं. मणिपूरमध्ये डेट पण लक्षात ठेवा, मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली. 13 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली. नंतर बघा, आता ही कालावधी 2027पर्यंत आहे बरं का, जी काही लागू केलेली त्यामध्ये. आणि मणिपूरमध्ये कशामुळे लागलेलं रिझन एक आहे बघा त्याचं, तर 2023 पासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी या समुदायामध्ये वांशिक संघर्ष आहे बघा थोडंसं, तर त्यामुळे लागू झालेले आहे त्यामध्ये. आणि मणिपूरमध्ये सर्वाधिक 11व्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे बघा. 11व्यांदा, सर्वात जास्त मणिपूरमध्ये आहेत, त्यांना 11व्यांदा राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे त्यामध्ये.
नंतर बघा आणि 1967 मध्ये पहिल्यांदा लागू केलेली होती. एवढं काही इम्पॉर्टंट नाही, पण लक्षात ठेवा स्टेटमेंट टाकलं तर 11व्यांदा सर्वाधिक आहेत बघा त्यामध्ये. नंतर हे थोडंसं हिस्ट्री सांगितली बघा त्यामध्ये, हिस्ट्री थोडीशी इम्पॉर्टंट बघू त्यामध्ये. एकदाही राष्ट्रपती राजवट न लागू झालेले राज्य कोणते? छत्तीसगड आणि तेलंगणा. लक्षात ठेवा असे कोणते राज्य आहेत ज्यामध्ये एकदासुद्धा राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही आहे? तर 2 राज्य आहेत, छत्तीसगड आणि तेलंगणा. सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट मणिपूरमध्ये आहे, 33 वेळा, 11 वेळा मणिपूरमध्ये आहे. आणि एक लक्षात ठेवा सर्वात जास्त काळ टिकणारे राष्ट्रपती राजवट जम्मू काश्मीरमध्ये होती, 6 वर्षे 264 दिवस होते. फक्त तेवढं लक्षात ठेवा, बाकीचं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही त्यामध्ये. नंतर आहे बघा उत्तराखंडमध्ये UCCची अंमलबजावणी. UCC म्हणजे समान नागरिक कायदा लागू झालेला बघा उत्तराखंडमध्ये, त्याविषयी माहिती बघू त्यामध्ये. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे हे सुद्धा बघा. स्वातंत्र्यानंतर समान नागरिक संहितेची अंमलबजावणी करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले बघा. स्वातंत्र्यानंतर नागरिक संहितेची UCC अंमलबजावणी करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे बघा त्यामध्ये. स्वातंत्र्यानंतर पहिलेच राज्य ठरले बघा त्यामध्ये. नंतर त्यामध्ये बघा तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर रंजना प्रकाश देसाई. इम्पॉर्टंट बरं का, रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली UCCची संबंधित तज्ज्ञ समिती स्थापना केली. म्हणजे जे काही समान नागरिक संहिता त्याच्या संबंधित जी काही समिती आहे ती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आलेली आहे? संजना प्रकाश देसाई. ओके, संजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आलेली आहे. नंतर बघा कलम थोडंसं लक्षात ठेवा त्यामध्ये. समान नागरिक संहितेशी संबंधित कलम कोणते आहेत इम्पॉर्टंट? तर राज्यघटनेचे कलम 342 आणि कलम 366(25) मध्ये नुसार अनुसूचित जमातींना लागू नाही आहे बरं का. इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यामध्ये, हा स्टेटमेंट टाकू शकतात त्यामध्ये. राज्यघटनेमध्ये कलम 342 आणि कलम 366(25) नुसार निर्देशित अनुसूचित जमातींना UCC लागू नाही. अनुसूचित जमातींना UCC लागू नाही. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे बरं का, स्टेटमेंट टाकतात त्यामध्ये. तर नंतर बघा आणि ह्यामध्ये जे काही नोंदणी वगैरे आहे ना, तर नोंदणी वगैरे विवाहानंतर 60 दिवसाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. ती काही इम्पॉर्टंट नाही एवढं, पण लक्षात ठेवा त्याचे संबंधित मुद्दे काय आहेत लक्षात ठेवा. तर कलम 44 नुसार DPSP संबंधित आहे बघा तो कलम 44. त्यामध्ये समान नागरिक संहिते संबंधित तरतूद केलेली बघा. कलम 44 मध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये समान नागरिक संहिता यांची संबंधित तरतूद केलेली आहे. आतापर्यंत समान नागरिक संहिता लागू करणारे गोवा हे भारतातील पहिले एकमेव राज्य ठरले आहे. गोवा, पण ते स्वातंत्र्य पहिले होते बघा त्यामध्ये. तर 1867च्या पोर्तुगीज नागरिक संहितेनुसार गोव्यात UCC लागू करण्यात आली होती सर्वात पहिले. पण गोव्याच्या स्वातंत्र्याच्या अगोदर लागू केलेली बघा त्यामध्ये. पण स्वातंत्र्यानंतर म्हटलं तर उत्तराखंड लक्षात ठेवा त्यामध्ये. ठीक आहे, आता बाकीचं काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे त्यामध्ये. हे कायदे वगैरे दिले थोडंसं बघून घ्या त्यामध्ये. आता रंजना प्रकाश देसाई समितीविषयी बघा. गुजरात सरकारने समान नागरिक संहितेची गरज ओळखण्यासाठी आणि त्यासाठी एकदा मसुदा विधेयक तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना केली. रंजना प्रकाश देसाई एवढं लक्षात ठेवा कोणाच्या अध्यक्षतेखाली समान नागरिक संहितेची संबंधित समिती स्थापना करण्यात आलेली होती? न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली. ओके, नंतर बघा एक विधेयक पारित केलेलं आहे बघा त्यामध्ये. एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी दिलेली आहे त्यामध्ये. तर 12 डिसेंबर 2025 रोजी झालेले त्यामध्ये 12 डिसेंबर 2024 एक देश एक निवडणूक, वन नेशन वन इलेक्शन या विधेयकाला मंजुरी दिली गेली. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती बघा. कोणाच्या अध्यक्षतेखाली? इम्पॉर्टंट बघा, हा क्वेश्चन विचारला एकदा. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या संदर्भात अहवाल यापूर्वी मंजूर केलेले बघा. अध्यक्ष इम्पॉर्टंट, कोणाच्या अध्यक्षतेखाली? माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. नंतर संविधानामध्ये जर बघितलं तर किती सुधारणा विधेयक? तर 129वी सुधारणा विधेयक आहे त्यामध्ये. तेवढंच लक्षात ठेवा, 129वी सुधारणा विधेयक आहे ते. आणि नंतर संसदेने हा कायदा मंजूर केल्यावर पहिल्या टप्प्यात विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी त्यावेळेस काय होतील? जेव्हा हे एक दिवस निवडणूक त्यावेळेस फक्त आणि फक्त विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकाच वेळी होतील. आणि ते डिसेंबर दिवसात दुसऱ्या काय म्हणतात त्यामध्ये डिसेंबर दिवसात दुसऱ्या टप्प्यात स्थानिक बघा. त्याच्यानंतर डिसेंबर दिवसात दुसऱ्या टप्प्यात जे दुसऱ्या टप्प्यात होईल ना, तर डिसेंबर दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. तेवढं लक्षात ठेवता तुम्हाला कन्फ्युजन होतील बघा त्यामध्ये. विधानसभा आणि लोकसभा पहिले आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहेत त्यामध्ये डिसेंबर दिवसाच्या आत.
आणि यात एमध्ये कलम लक्षात ठेवा, त्यामध्ये एक कलम ॲड केलेलं आहे. त्यामध्ये कलम 324A हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आलेले आहे. नंतर कलम 325मध्ये थोडी सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला आहे बघा. त्यामध्ये कलम 324A, पहिले 324 फक्त होता, आता 324 हे नवीन कलम समाविष्ट केलेले गेले आहे. नंतर कलम 25मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे बघा. थोडंसं आता इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत त्यामध्ये, आता ह्यामध्ये जी काही समिती आहे बघा, त्यामध्ये समितीची शिफारशी वगैरे सांगितली, नंतर सुधारणा वगैरे केल्यानंतर त्यावर एक समितीचे अध्यक्ष भाजपचे नेते भर्तृहरी महतबा समितीचे अध्यक्ष असतील. तेवढं फक्त लक्षात ठेवा, एवढं काही इम्पॉर्टंट नाही ते, पण तरी पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर 129वी जी काही सुधारणा विधेयक आहे, 129 लक्षात ठेवा. कितवे घटनादुरुस्ती विधेयक आहे तर 129वे. आता कलम 83मध्ये काय सांगितले बघा, त्यामध्ये हे थोडंसं कलम संबंधित आहे त्यामुळे, आणि कलमामध्ये सुधारणा पण केलेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा. कलम 83मध्ये संसदेच्या सभागृहाचा कालावधी दिला आहे बघा, संसदेच्या सभागृहाचा कालावधी. आता हे कसं लक्षात ठेवायचं, 83 आहे ना, 83मधून 3 गेले तर 5 राहिलं, म्हणजे लोकसभेचा कालावधी 5 वर्षाचा असतो असं लक्षात ठेवा. 83मधून म्हणजे 8मधून 3 गेले 5 राहिले, असं म्हणजे फक्त लॉजिक सांगते. कलम 83मध्ये काय सांगितले, कालावधी. नंतर आहे दुसरा एक कलम सांगितले बघा, कलम 172. कलम 83 आणि 172 संबंधित आहेत बघा. म्हणजे कसे, म्हणजे 172मध्ये राज्य विधिमंडळाचा कालावधी सांगितला आहे, आणि तिथं संसदेचा कालावधी सांगितले. फक्त तेवढंच, 83 आणि 172 फक्त लक्षात ठेवा तेवढं. आणि इथे एक लक्षात ठेवा, कलम 327 विधिमंडळाच्या निवडणुकीबाबत तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार आहे. कलम 327नुसार विधिमंडळाच्या निवडणुकाबाबत तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार आहे. आता इथे एक नवीन कलमाचा समावेश केला आहे, त्याविषयी थोडंसं बघू. त्यामध्ये नवीन कलम कोणतं केलं आहे, 82A कलमाचा समावेश केला आहे बघा. त्यामध्ये काय सांगितले, एकाच वेळी होणाऱ्या निवडणुका, याचा अर्थ लोकसभा आणि सर्व विधानसभासाठी एकत्रित होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका असा होतो. नंतर नियुक्त तारीख, राष्ट्रपती लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या तारखेला प्रस्तावित अंमलात आणू शकतात. ते तेवढं सांगितले. कलम 82मध्ये थोडंसं नवीन कलम ॲड केले, त्यामुळे लक्षात ठेवा. नंतर बघा, दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त, इम्पॉर्टंट आहेत बघा. राज्य निवडणूक आयुक्त आणि कितवे आहेत ते 7वे लक्षात ठेवा. 7वे निवडणूक आयुक्त आहेत. बघा, दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त कितवे आहेत, 7वे निवडणूक आयुक्त आहेत. नंतर बघा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांची 20 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. दिनेश वाघमारे आहेत. दिनेश वाघमारे कितवे, 7वे. दिनेश वाघमारे यांची 7वे निवडणूक आयुक्त, महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्तपदी नियुक्त झालेले बघा. त्यामध्ये ह्याच्या आधी कोण होते तर UPS मदान होते, तेवढं लक्षात ठेवा. आणि त्यांची मुदत संपली, त्यामुळे त्यांची निवडणूक झाली. नंतर काही पॉईंट्स त्यामध्ये लक्षात ठेवा बघा, किती होते आता सांगितलं बघा. 7वे निवडणूक आयुक्त आहेत. 7वे निवडणूक आयुक्त आहेत, आणि ते पुढील 5 वर्षासाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील. किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी. आणि कलम बघा त्यासाठी कोणते संबंधित आहेत, कलम 343K आणि कलम 343ZA हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त अधिनियम 1994 मधील तरतुदी अनुसरून राज्यपालाद्वारे बघा, कुणाद्वारे निवडणूक झाली, राज्यपालाद्वारे त्याची नेमणूक करण्यात आली. हे कलम काही लक्षात ठेवा बघा. स्थानिक म्हणजे जे काही महाराष्ट्र राज्य निवडणूक आहे तेच खाली स्थानिक संबंध जे काही निवडणूक आहे तो घेतो, त्यामुळे लक्षात ठेवा राज्यपालाद्वारे त्याची निवडणूक वगैरे झालेली आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त याची स्थापना कधी झाली बघा, 26 एप्रिल 1994 रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. 26 एप्रिल 1994. ओके, लक्षात ठेवता. इम्पॉर्टंट पॉईंट आहे थोडंसं. आता थोडंसं आत्तापर्यंत राज्य निवडणूक आयुक्त फक्त 7वे लक्षात ठेवा, आणि पहिलं एक लक्षात ठेवा. त्यामध्ये पहिलं कोणतं आहे, DN चौधरी 1994 ते 99पर्यंत DN चौधरी आहेत. आणि 7वे दिनेश वाघमारे आहेत 2025 पासून. ठीक आहे. आणि ते वाघमारे यांचा अल्पपरिचय मूळ ते वर्धा जिल्ह्यातील आहे, गोजी गावाचे. तेवढं फक्त लक्षात ठेवा, पहिलं पॉईंट्स काही नाही एवढं इम्पॉर्टंट. आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत बघा. महाराष्ट्राचे कितवे, 15व्या विधानसभा निवडणुकीनंतर ते राज्याचे 31वे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले बघा. त्यामुळे 31वे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली बघा. आपल्या राज्यपाल पण लक्षात ठेवा, CP राधाकृष्णन आहेत.
आणि महाराष्ट्राची 15वी विधानसभा निवडणूक पार पाडली गेलेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली देवेंद्र फडणवीसनी, तर 31वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे बघा. आणि त्याने देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. तेवढंच पॉईंट लक्षात ठेवा, तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यांनी. 2014 ते 2019 या कालावधीत त्यांना पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होते 2014 ते 2019मध्ये. नंतर 19मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी 72 तासासाठी होते. नंतर आता त्याविषयी काही इम्पॉर्टंट पॉईंट नाही त्यामध्ये, फक्त सध्याचा मतदारसंघ कोणता आहे ते लक्षात ठेवा. त्यामध्ये सध्याचा मतदारसंघ दक्षिण पश्चिम नागपूर, फक्त एवढं लक्षात, दक्षिण पश्चिम नागपूर या मतदारसंघ आहेत ते. आणि एवढं लक्षात ठेवा, 27व्या वर्षी नागपूरचे सर्वात तरुण महापौर ठरले होते ते. पॉईंट स्टेटमेंट टाकल्यावर मला थोडंफार यायला पाहिजे, बाकी तास काही लक्षात राहत नाही थोडंसं, तरी पण लक्षात ठेवा तेवढं. आणि एक पॉईंट लक्षात ठेवा त्यामध्ये, 1999 पासून ते आजपर्यंत सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नंतर त्यांनी लिहिलेली पुस्तके लक्षात ठेवा, अर्थसंकल्प सोप्या भाषेत आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत. आणि दुसरं पहिलं आहे बघा, अर्थसंकल्प सोप्या भाषेत. विचारू शकतो होता एखाद्या वेळेस, तर लक्षात ठेवा तेवढं, ठीक आहे. नंतर काही पॉईंट्स इम्पॉर्टंट नाही आहे तेवढं एवढं. आता एवढे लक्षात ठेवा उपमुख्यमंत्रीबद्दल. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार बघा, एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली बघा. दोन पण उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार. आणि अजित पवार यांनी कितव्यांदा अजित पवार यांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली. 1978मध्ये पहिल्यांदा, काही नाही एवढं, ते पहिले कधी तयार झाले उपमुख्यमंत्री, तर 1978मध्ये पहिले उपमुख्यमंत्री कोण होते ते पण लक्षात ठेवा, नाशिकराव तिरपुडे, तेवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. दुसरी न्यूज आहे बघा, इम्पॉर्टंट आहे. न्यायमूर्ती अलोक राधे म्हणतात बघा, न्यायमूर्ती राधे मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून निवडून आलेत बघा. त्यामध्ये इथं बघा, न्यायमूर्ती अलोक राधे यांना 21 जानेवारी 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे, तर 48वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. रिपीट बघा, न्यायमूर्ती अलोक आराधे ए म्हणून आहे बघा, अलोक आराधे 48वे मुख्य न्यायाधीश म्हणून निवड झालेली बघा त्याची. नंतर बघा, हे पॉईंट लक्षात ठेवा, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची जागा घेतली. कुणाची जागा घेतली? न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची जागा घेतली आहे बघा त्यांनी. त्यांचा अल्पपरिचय बघितल्यावर बघा, थोडंसं इम्पॉर्टंट पॉईंट्स बघू आपण त्यामध्ये. त्याचा जन्म झालेला आहे रायपूर छत्तीसगडमध्ये झालेला आहे आणि ते 2009 ते 2016पर्यंत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. नंतर 2018 ते 2023मध्ये कर्नाटक उच्च न्यायालय आणि 23 ते 25मध्ये तेलंगणा. बघा, 3 लक्षात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा, तिन्ही राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून. इथं बघा, इथं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून, इथं जम्मू काश्मीरचे उच्च न्यायालय न्यायाधीश म्हणून सुद्धा घेतले आहे त्यांनी बघा. रिपीट बघा, त्यामध्ये मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक येथे न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले. पण 2023 ते 25पर्यंत तेलंगणा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले. हा इम्पॉर्टंट, 2023 ते 25पर्यंत ते तेलंगणा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले त्यांनी. नंतर मुंबई उच्च न्यायालयाची थोडीशी आपण हिस्ट्री बघू थोडीशी. स्थापना कधी झालेली आहे? 14 ऑगस्ट 1862 रोजी झालेली बघा त्याचे. आणि पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? सर मॅथ्यू रिचर्ड सॉस. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश सर मॅथ्यू रिचर्ड सॉस होते. आणि स्वातंत्र्यानंतर पहिले मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एम सी छगला. तेवढेच इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत बघा. आता बघा, दुसरी न्यूज आहे, राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते दुसऱ्यांदा निवडून आलेत बघा. आणखी 9 डिसेंबर 2024 रोजी राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदारसंघाने अध्यक्षपदी निवड झाली बघा, आवाजी मतदानाने बघा. रिपीट, 9 डिसेंबर 2024 रोजी राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. कितवे अध्यक्ष? 16वे अध्यक्ष आहेत ते. 16वे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, 16वे अध्यक्ष ठरले बघा ते. आणि ते कोणत्या मतदारसंघातून भाजपाकडून निवडून आले? तर कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडून आले बघा. आणि ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्यानंतर दुसरे सर्वात तरुण अध्यक्ष, दुसरे सर्वात तरुण अध्यक्ष, तेवढं लक्षात ठेवा. नंतर बघा,
हे पॉईंट्स इम्पॉर्टंट बघा. विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून होणारे राहुल नार्वेकर हे दुसरे अध्यक्ष आहेत बघा. सलग दुसऱ्यांदा निवडून आलेत बघा. सरकार सलग दुसऱ्यांदा निवडून आले ते दुसरे अध्यक्ष ठरले, तेवढं लक्षात ठेवा. त्यांचा अल्पपरिचय एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. जन्म त्यांना मुंबईमध्ये झाले तेवढं फक्त लक्षात ठेवा. बाकीचे आणि एवढं एक लक्षात ठेवा. 2019मध्ये कुलाबा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेत बघा ते. 2019मध्ये कुलाबा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. इथे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स नाही आहे त्यामध्ये. तर विधानसभागृहाचे नेते आता देवेंद्र फडणवीस बघा. आपण देवेंद्र फडणवीस विषयी माहिती बघितली त्यामध्ये. हां राईट. तर क्वेश्चन काय आहे बघा त्यामध्ये. हां हे पॉईंट चालू आहे आपला बघा. कोणते विधानसभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस हे कितवे मुख्यमंत्री ते 31वे ते पॉईंट्स लक्षात ठेवा. आता राम शिंदे विधान परिषदेचे सभापती झालेत बघा. राम शिंदे यांचे विधान परिषद सभापती म्हणून निवड झाली बघा. भाजपचे नेते राम शिंदे यांची 19 डिसेंबर 2024 रोजी विधान परिषद सभापती बिनविरुद्ध निवड झाली बघा. बिनविरुद्ध निवड झाली. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. विधान परिषदचे सभापती राम शिंदे यांची बिनविरुद्ध निवड झाली. तर कितवे सभापती आहेत तर 7वे लक्षात ठेवा. 7वे सभापती म्हणून सभापती ठरलेले आहेत. तेवढे 2 पॉईंट लक्षात ठेवा बघा. राम शिंदे बिनविरुद्ध निवड झालेली बघा त्यांची आणि 7वे सभापती ठरलेले आहेत. ठीक आहे. आता आतापर्यंत विधान परिषदेचे सभापती पहिले 20 पागे आहेत तेवढे फक्त लक्षात ठेवा. बाकी काही नाही. आता दिल्ली विधानसभा निवडणूक झाली आहे रिसेंटलीच बघा. त्यामध्ये कितवी होती 8वी विधानसभा पार पाडली गेली त्यामध्ये. तर एकूण जागा 70 होत्या आणि त्यामध्ये मतदानाचे प्रमाण 60.54% आहेत तेवढं फक्त लक्षात ठेवा. त्यापैकी जर बघितलं भारतीय जनता पक्ष BJPला 48 जागा मिळाल्या त्यापैकी आणि आम आदमी पक्षाला 22 जागा तेवढं लक्षात ठेवा. आणि एकूण 70 आहेत त्यापैकी तेवढं जागा. भाजपाला 48, आम आदमी पक्ष 22. आणि हे पॉईंट्स काही इम्पॉर्टंट बघा. खूप इम्पॉर्टंट आहेत. भाजप 27 वर्षानंतर दिल्लीत पुन्हा सत्तेत आला आहे. 27 वर्षानंतर सत्तेत आला आहे बघा लक्षात ठेवा. आणि केवळ 5 महिला आमदार निवडून आल्यात. दिल्ली विधानसभा मतदारसंघात फक्त 5 महिला निवडून आलेल्या आहेत. आणि त्यापैकी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भाजपाच्या परवेज सिंग यांनी पराभव केला. भाजपाच्या परवेज सिंग यांनी पराभव केला. कोणता? जे काही दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत यांचा भाजपाचे जे काही नेते आहेत परवेज सिंग यांनी त्यांचा पराभव केलेला आहे बघा. नंतर आपचे जे काही माजी मुख्यमंत्री अतिशी मार्लोना माजी मुख्यमंत्री आहेत बघा ते कालकाजी मतदारसंघातून निवडून आले. कालकाजी मतदारसंघातून विजय मिळवला त्यांनी. आणि रिसेंट आता सध्या कोण मुख्यमंत्री आहेत तर रेखा गुप्ता हे सध्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत बघा. रेखा गुप्ता हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आहेत. आणि प्रथमच आमदार झालेल्या भाजपच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. प्रथमच आमदार झालेल्या होत्या त्या नेत्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेली आहे त्यांनी. नंतर बघा आणि ते दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री आहेत. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. दिल्लीच्या कितव्या पहिल्या जर आपण ते 4थ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पॉईंट्स टाकू शकतात त्यांनी. सध्या जे काही रेखा गुप्ता आहेत ते 4थ्या महिला मुख्यमंत्रीची शपथ 4थ्या महिला ठरल्या बघा मुख्यमंत्री होणार. आणि त्या दिल्लीत एकूणच 9व्या मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रीची महिला म्हटल्यावर 4थ्या आणि एकूणच म्हटलं 9वी मुख्यमंत्री आहेत त्यामध्ये. आणि गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा कोणत्या मतदारसंघातून बघा त्यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पक्षामध्ये प्रधान कुमार यांचा पराभव केला. फक्त कोणत्या मतदारसंघातून निवडून लक्षात ठेवा. शालीमार बाग विधानसभातून निवडून आले आहेत ते. तर हे काही पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत काही नाही. त्यामध्ये दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण होतं एवढं लक्षात ठेवा सुषमा स्वराज. आणि 4थ्या मुख्यमंत्री आहेत सर्वात तरुण अतिशी मार्लोना. नाही 14 नाही तर सर्वात तरुण अतिशी मार्लोना ह्याच्या मागची जी काही अतिशी मार्लोना ते. नंतर आहे बघा विजेंद्र गुप्ता. 3 वेळा निवडून आलेले भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांची 24 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली बघा विजेंद्र गुप्ता यांची. नंतर आतिशी मार्लोना यांची दिल्ली विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या आहेत बघा. दिल्ली विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरणाऱ्या कोण? आतिशी मार्लोना. ते मागच्या वेळेस मुख्यमंत्री होत्या ते आता आतिशी मार्लोना यांनी पहिल्या विधानसभेच्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरलेल्या आहेत त्यांनी. आणि नंतर आहे पॉईंट्स काही आता काही संक्षिप्त घडामोडी बघू आपण त्यामध्ये फास्टमध्ये जे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत तेच बघू त्यामध्ये.
म्हणजे जे काही उत्तर प्रदेश आहे, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेत भाषांतरकाची सुविधा, भाषांतरकाची म्हणजे जे काही ट्रान्सलेशनची सुविधा केलेली आहे त्यामध्ये. तर 18 फेब्रुवारी 2025 पासून उत्तर प्रदेश विधानसभेत भाषांतरकाची सुविधा, बघा हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा. त्यामध्ये काय म्हणले, तर उत्तर प्रदेश विधानसभेत भाषांतरकाची सुविधा असलेले देशातील पहिली विधानसभा बनली आहे बघा. देशातील पहिली विधानसभा म्हटल्यावर खूप इम्पॉर्टंट आहे बघा. कोणती विधानसभा आहे ती भाषांतरकाची सुविधा प्राप्त करून दिली, तर उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये भाषांतरकाची सुविधा असलेली देशातील पहिली विधानसभा बनलेली आहे. तेवढंच पॉईंट लक्षात ठेवा. त्यामध्ये हे काही इम्पॉर्टंट नाही तेवढं भाजपला काही. आता हे एक लक्षात ठेवा बघा. त्यामध्ये थोडं पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये मतदान निधीला अमेरिकेत खात्री, म्हणजे काय म्हटलं का, हा 12 हे बघा, सरकारी कार्यक्षमता विभागाची जबाबदारी उद्योगपती इलॉन मस्क यांच्याकडे सोपवली. काही नाही एवढं. आता 12वी राष्ट्रीय पेन्शन अदालत आहे ना, 12वी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत, तर त्याने पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने 13 फेब्रुवारी 2025 नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 12वी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत आयोजित केली आहे बघा. थोडंसं पॉईंट इम्पॉर्टंट आहे बघा. त्यामध्ये 12वी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत कुठे, तर नवी दिल्लीमध्ये. कुणी, तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली, 12वी राष्ट्रीय पेन्शन अदालत. तुम्हाला दोन विचार कुठे झाली, तर नवी दिल्ली. कुणाच्या अध्यक्षतेखाली, जितेंद्र सिंह. कितवी आहे, 12वी पेन्शन अदालत. ठीक आहे. नंतर नोटाचा सर्वात मतदानात नोटाचा वापर कमी कुठे गेलेला आहे, सर्वात कमी, तर ते बघू आपण. तर 2014मध्ये 1.8% होता. तर आता ह्यामध्ये बघा, बिहारमध्ये नोटा मतदानाचा सर्वाधिक वापर केला आहे. आणि इंदूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक नोटा पडली बघा. आणि रिसेंटली जर बघितलं 2024मध्ये म्हटले की नोटाचा वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा. त्यामध्ये बघा थोडंसं नोटाचा लॉंग फॉर्म बघू. नोटा नॉन ऑफ द अबो असा त्याचा लॉंग फॉर्म आहे, विचारू शकतात बघा पोलीस भरतीमध्ये वगैरे. मागील 3 लोकसभा निवडणुकीत नोटा नन ऑफ द अबो आहे. आणि मतदानाचा वापर कमी होत असल्याचे निवडणूक आयोगाने कोणी म्हटलं तर ॲटलास 2024 अहवालात म्हटलेले आहे की दिवसेंदिवस जो नोटाचा वापर आहे तो कमी होत चाललेला आहे. तर नोटा 2014मध्ये नोटा मतदानाची टक्केवारी 1.8% होती, पण 2024मध्ये 0.99% आलेली बघा ती. आणि सर्वाधिक नोटाचा वापर बिहारमध्ये नोटा मतदानाचा सर्वाधिक वापर केलेला गेला निदर्शनास आले. आणि इंदूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक नोटाला सर्वाधिक मतदान पडले आहेत बघा. तेवढं लक्षात ठेवा. टक्केमध्ये बिहारमध्ये हे इम्पॉर्टंट बघा, हे विचारू शकतो बघा. दिब्रुगड आसामची दुसरी राजधानी ठरली आहे बघा. दिब्रुगड आसामची दुसरी राजधानी ठरलेली त्यामध्ये. आणि गुवाहाटी, आता काय म्हटले, गुवाहाटीच्या पूर्वेस सुमारे 470 किलोमीटर अंतरावर आहे. आशियातील पहिली तेलविहीर दिब्रुगडजवळ दिग्बोई शहरात खोदण्यात आली होती. हे पॉईंट्स आहे हिस्ट्रीमध्ये. आशियातील पहिली तेलविहीर दिब्रुगडजवळ दिग्बोई शहरात खोदण्यात आलेली आहे. आणि आसामची दुसरी राजधानी दिब्रुगड आहे, लक्षात ठेवा. बघा नंतर पॉईंट आहे त्रिपुराचे नवीन चिन्ह काय बघा. तर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्रिपुरा सरकारच्या नवीन लोगोला मंजुरी दिलेली आहे. तर काय, भगव्या रंगाच्या वर्तुळ असणार आणि त्यामध्ये त्रिपुराचा नकाशा असेल आणि त्यावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह असे या चिन्हाचे स्वरूप आहे. वर्तुळाच्या खाली त्रिपुरा सरकार लिहिलेले आहे असं सांगितलं, तेवढंच लक्षात ठेवा. नंतर चंद्रयान-3 चुनाव तक उपक्रम कुणी सुरू केला आहे बघा. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने चालू केलेलं आहे बघा. तर पश्चिम दिल्लीत चंद्रयान-3 चुनाव तक उपक्रम राबविला, तेवढं लक्षात ठेवा. भारतीय निवडणूक आयोगाने राबवला कुठे, तर पश्चिम दिल्लीत, तेवढं लक्षात ठेवा. भारतीय वायुयान अधिनियममध्ये काय म्हटलं बघा. भारतीय वायुयान अधिनियम कधीचा 2024 हा नवीन कायदा केलेला आहे. 1 जानेवारी 2025 पासून लागू झाला. रिपीट, भारतीय वायुयान अधिनियम 2024मध्ये नवीन कायदा 1 जानेवारी 2025 पासून लागू झाला आहे. या कायद्याने विमान कायदा 1934ची जागा घेतली बघा. त्याने विमान कायदा 1934ची जागा घेतलेली त्यांनी. नंतर बघा कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष बघा. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष म्हणून निवडून आले बघा. त्यामध्ये विधानसभेचे हंगामी अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड झालेली आहे. आणि हे लक्षात ठेवा, 15व्या राज्य विधानसभेत 288 निर्वाचित आमदारांना त्यांनी शपथ दिली.
288 निर्वाचित सदस्यांना शपथ दिलेली आहे बघा त्यांनी. आणि मुंबईच्या वडाळ मतदारसंघातून 9 वेळा आमदार आहेत बघा. आता लक्षात ठेवा, मुंबईच्या वडाळ मतदारसंघातून ते 9 वेळा आमदार आहेत. नंतर बघा, चंदीगडमध्ये नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे. परत तेवढं लक्षात ठेवा, चंदीगडमध्ये 3 नवीन फौजदारी कायद्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. आणि सुरक्षित समाज आणि विकसित भारत शिक्षेपासून न्यायापर्यंत ही कार्यक्रमाची थीम होती बघा. त्यामध्ये सुरक्षित समाज, विकसित भारत, शिक्षणापासून न्यायापर्यंत ही या कार्यक्रमाची थीम होती. आणि 3 फौजदारी कायद्याची 100% अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ठरले बघा. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे त्यामध्ये. 3 फौजदारी कायद्याची 100% अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते, तर चंदीगड. ठीक आहे. आणि पूर्ण भारतामध्ये कधी लागू झाले बघा ते, तर 1 जुलै 2024 रोजी संपूर्ण देशात अंमलात आले बघा. 1 जुलै 2024 ही डेट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नंतर बघा, राष्ट्रीय युवा स्पर्धा. राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमध्ये काय म्हटलं आहे, कोणी घेतले, केंद्रीय विद्यालयासाठी झालेल्या 34वी राष्ट्रीय युवा स्पर्धा पडले. आणि राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत IIT खरगपूर येथील PM केंद्रीय विद्यालयाला राष्ट्रीय विजेता बघा. हा इम्पॉर्टंट आहे बघा. राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा, त्यामध्ये 34वी जी काही राष्ट्रीय संसद युवा स्पर्धा पडले त्यामध्ये IIT खरगपूर येथील PM केंद्रीय विद्यालयाला राष्ट्रीय विजेता घोषित करण्यात आले. PM केंद्रीय विद्यालय ह्याला विजेता घोषित करण्यात, कुठे, राष्ट्रीय युवा स्पर्धेमध्ये. कितवी, 34वी राष्ट्रीय स्पर्धा होती, तेवढं लक्षात ठेवा. नंतर बघा, जारवा समुदायाला, हे जारवा समुदाय जे काही बघा, त्यामध्ये जारवा समुदायाला मतदार ओळखपत्रे प्रदान केलेली बघा. आणि यामध्ये हे कुठे बघा, त्यामध्ये जारवा समुदाय, तर अंदमान निकोबार येथील आदिम जारवा या समुदायाला केलेले बघा. तेवढं लक्षात ठेवा फक्त. जे काही न्यायिक अधिकारी आहेत ना, न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ झालेली आहे बघा. फक्त एवढं लक्षात ठेवा, न्यायिक अधिकाऱ्यांची निवृत्तीची वय 60 वरून 61 केले आहे बघा. लक्षात ठेवा, 60 वरून 61 केले आहे बघा. न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ केलेली, त्यापैकी न्यायिक अधिकाऱ्यांची निवृत्तीची वय 60 वरून 61 केले गेलेले आहे. ठीक आहे. नंतर बघा, राज्याचे नवीन मंत्रिमंडळ. आता हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही, तर आपण बघू त्यामध्ये तरी पण, तर बघून घ्या, वाचून घ्या तरी पण. जे काही पण या मंत्रिमंडळात 39 मंत्र्यांची शपथ घेतली. त्यापैकी 33 कॅबिनेट मंत्री आहेत, 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यामध्ये भाजपाच्या 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यापैकी मंत्रिमंडळात 4 महिलांचा समावेश असून 2 कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्री आहेत. आणि नंतर बघा, नागपूर राजभवनावर तब्बल 33 वर्षांनी नव्या मंत्र्याचा शपथविधी पार पाडला. नंतर बघा, कॅबिनेट मंत्री एकूण 33 आहेत. त्यापैकी इम्पॉर्टंट आहे बघा, चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्री भेटला आहे बघा. राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा आहेत ते मंत्री. आता ह्यामध्ये काही वाचून हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही. तर त्यामध्ये गणेश नाईक त्यामध्ये दादा भुसे शालेय शिक्षण, गुलाबराव पाटील गुलाबफुटा असतं पाणीमध्ये, म्हणून लक्षात ठेवा, पाणी पुरवठा आणि स्वच्छता वगैरे. आणि अदिती ठाकरे, हे इम्पॉर्टंट आहे बघा. अदिती ठाकरे महिला आणि बालविकास कोण आहे, तर अदिती तटकरे महिला आणि बालविकास आहेत. नंतर माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत बघा त्यामध्ये. नंतर नरहरी सिरवळ अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य. आता हे वाचून घ्या थोडंसं. बाबासाहेब पाटील सहकार आहेत बघा त्यामध्ये, बाबासाहेब पाटील. बघा मित्रांनो, सगळं काही झालेलं बघा त्यामध्ये. लेक्चर जर आवडला असेल किंवा तुम्हाला जे काही आपलं चॅनल आहे VIP ऑफिसर्स क्लब, त्याला सबस्क्राईब करा. आणि हा जे काही लेक्चर आहे दुसऱ्यांना शेअर पण करा. ज्या मित्रांना हे बुक घेणं शक्य नाही आहे त्यांना ते शेअर पण करा. मित्रांनो, खरंच लेक्चरला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर पण करा. लवकरच आपण आर्थिक घडामोडी घेऊन येत आहोत. ओके, थँक्यू.